तीन रुपयांनी पेट्रोल वाढले, खिशाला परवडतंय का? क्या करेगा, जो डालना पड़े मजबूर में क्या करेगा। वो मोदी तो बोल रहे कि ईंधन बचाओ, इलेक्ट्रिक गाड़ी चलाओ। इलेक्ट्रिक गाड़ी तो सब नया ना, 100 किलोमीटर जो जाए इलेक्ट्रिक गाड़ी तो नहीं पर बढ़ेगा ना। बाद में किधर किधर खराब हो या कुछ है तो पर बढ़ेगा। पेट्रोल नाही परवडत. पेट्रोल नहीं पर बढ़ते। काका किती स्कॅन केले? 500चं केलेलं आहे. परवडतंय का? आता काय सरकारचे हे असल्यानंतर आपण काय करू शकतो. आता घ्यायच लागणार ना. ऑफिसला जायचं म्हटलं पेट्रोल टाकाच लागणार नाही का. म्हणतात ना इलेक्ट्रिक गाडी वापरा. हा पण इलेक्ट्रिकचं पण पुढे चालून हेच आहे त्याचं, ते बॅटरीचं वगैरे बाकीचा प्रॉब्लेमच आहे ना, मेंटेनन्स पैसे जास्त लागणार त्याला पण. हां पेट्रोल आता काय जरुरीच आहे ना टाकणं, परवडणार नाही म्हणजे काय. 70 रुपयाचं परवडतंय का पेट्रोल? काय परवडते, काय परवडतं सांगा की. कुणाला परवडते. प्राईम मिनिस्टर फिरतो आपलं मज्जेमध्ये आहे का नाही, गृहमंत्री फिरतोय, सगळे फिरतात, चोरी करून फिरतात आरामशीर. गाड्या ताकदले कमी केले. काय किती कुठले काय कमी केलं. एक गाडी किती प्राईस आहे त्याची? 5-10 करोडची तर गाडी असेल का नाही. हां नाही आहे. इलेक्ट्रिक गाड्या वापरतात. आपण इलेक्ट्रिकचं प्राईस काय आहे? त्या 2 रुपयाची गाडी आहे का ती आहे का? काय केलं पाहिजे सर? काय पाहिलं चोऱ्या करून बसलेलं काय करणार? अपेक्षित काय धरायचं तुम्ही 12 वर्षात? 12 वर्षात काय कमव? 48 लाख करोड रुपये कमवून बसली कंपनी. काय दिलं? रिवर्स दिलं? 15 लाख दिलं तुम्हाला? हा 110चं भरलं. नाही ना, नाही महाग वाढलेलं आहे. काय करणार? इलेक्ट्रिक गाड्या वापरा म्हणते. नाही ना, तो सुद्धा खर्च कोण देणार आहे? गव्हर्नमेंट देणार आहे का? नाही, जनसामान्यांना तर न परवडण्यासारखं आहे, पण नाईलाज आहे आपला. तर याला असं वाटतं की आता EVला शिफ्ट व्हावं लागेल, अशी कंडिशन आलेली आहे. पण ईव्हीच्या गाड्या नाही, या दोन्हीचं सेमच पडतं आहे, पण थोडाफार प्रदूषण कमी होईल एवढाच काय तो अपेक्षा. पेट्रोल वाढेल अशी अपेक्षा होती नाही, अपेक्षा नव्हती, पण वाढले तर एवढं हे आहे. कमी झालं पाहिजे असं. हां, नक्कीच कमी झालं पाहिजे. 110 परवडतंय का पेट्रोल? काय दादा, आता काय मागायच्या ह्याच्यात काय परवडणार आहे. 3 रुपयांनी वाढले. 3 सरकार म्हणतो इलेक्ट्रिक व्हेकलवर. इलेक्ट्रिकचं काय, ते गाडीचं काय फॉल्टी आहे गाडी. ती जास्त दिवस काय चालत नाही. ती बॅटरीचाच खर्च एवढा 40 आणि 30 हजार आहे. त्या पेट्रोलचं कसं होतं 100 रुपये त्यावर चालत होतं, आता परत महाग झाल्यावर ते परवडणारच नाही. अजून वाढल्यावर काय? अजून वाढल्यावर ते अजून वाटच लागायची. मग तर काय सायकलच काढावं लागतं काय. महागाई एवढी झाली की कमवायचं किती आणि भरायचं किती, त्याच्यावरतीच प्रश्न पडलेला आहे आता. काय करतो? पेट्रोल वाढलं तर काय करणार मग? पेट्रोल वाढलं तर आता काय करायचं, तर शेवटी सायकल चालवायची वेळ यायची वेळ पडलेली आहे आता जनतेला. म्हणतात ना इलेक्ट्रिक गाड्या असे. इलेक्ट्रिक गाड्यांचा पण काही भरोसा नाही, त्याचा मेंटेनन्स पेट्रोलपेक्षा जास्त आहे. तिकडे मंत्री सगळे मंत्री तर सगळे त्यांची कामं करतात आहे, पण जनतेचं काम काय करायचं ते त्यांचे लक्षच नाही राहिलेले आता सध्या. आता पेट्रोल वाढलं अजून तर काय करणार? तर पेट्रोल वाढलं तर पेट्रोलच्या गाड्या चालवणं कमी करायला लागणार आहे. तुम्ही कसं चालवणार गाडी? आता काहीतरी पर्याय शोधल्याशिवाय तर जीवन जगता येणार नाही. नाही परवडत, पण आता करायचं काय, प्रॉब्लेम मग असं पेट्रोल वाढत गेल्यावर काय करणार? काय करणं, पेट्रोल बचत कशी कशी करणार? काय करायचं, आवश्यक आहे त्यावेळेस गाडी बाहेर काढायची. ते म्हणतात इलेक्ट्रिक गाड्या वापरा, बस टॅक्सी वापरा. काय नाही, आता ते सगळं सांगण्याच्या गोष्टी आहेत. गाडीशिवाय 2 व्हीलरशिवाय पर्याय नाही आहे. पुण्यात आहे का तेवढं सक्षम? मेट्रो जातात कसं इकडे? नाही आहे. जिथं दुर्गम भागामध्ये मेट्रो नाही पोचली, जिथं 2 व्हीलरनं जातं तिथंच मेट्रो आहे. हां 2 व्हीलर वापरणार लोक. हो वापरणार. पेट्रोल अजून वाढलं तर पेट्रोल काय मग, जिथं दररोज जायचे तिथं 2 दिवसाला इकडे तिकडं, एमर्जन्सी जिथं जायचं तिथं जातील, नाही तर ऑटोचा वापर करतील. सामान्य माणसाचं परवडण्याचं खिशाला खूप मोठी कात्री. ते म्हणतात ना इलेक्ट्रिक गाड्या वापरा, बस फिरा. तरी तुम्ही कसं काय करणार? बरोबर म्हणतात ते ना. आता काही इंजिन दर वाढल्याने गरिबांच्या खिशाला कात्री, सामान्य माणसाचं जगणं मुश्किल करून टाकलेलं आहे. आणखी वाढलं पेट्रोल तर काय? तर मग तेच इलाज आहे, बाकी काय म्हणणार आहे. सायकली काढायचे का? परत सायकली काढावं लागणार आहे.
फक्त जे दैनंदिन जीवनाच्या गरजा आहेत त्याच्यात फक्त पैसे वाढतात ते. सॅलरी तर काय वाढत नाही. किती तुम्ही बॉसचं किती काम करा, सॅलरी वाढेल म्हणलं की तुम्ही काय काम करता? सुट्टी घेतली की तुमचं काम कोण करणार? पण पैसे तर काय वाढवत नाही. पण बाकीचे सरकार आता आहे सरकार चांगलं, पण प्रत्येक गोष्टीच्या जर किमती वाढत राहिल्या तर सामान्य माणूस काय करणार? आता पेट्रोल टाकलं नाही तर गाडी चालवणार कशी? ऑफिसला जाणार कसं? त्यामध्ये ट्रॅफिक एवढी. बॉसचं काय आता करायचं नाही तर बघायचं दुसरीकडं, काय करणार? दुसरा पर्यायच नाही ना. मग पगार नाही वाढवते कंपनी बॉसची नाही, थोडी कंपनी. ॲक्च्युली कसं आहे, प्रत्येक आता तुम्ही पगार तुम्ही जर ज्या दैनंदिन जीवनाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा जर तुम्ही पैसे वाढवणार असेल तर सॅलरीमध्ये पण वाढवायला पाहिजे ना. सॅलरी आहे तिथंच आहे, बाकीचे सगळे वस्तूचे भाव वाढले. असं नाही पेट्रोलच, सगळ्याचेच भाव वाढलेत. तांदूळ आधी 40 रुपये किलो आता 60 रुपये किलो आहे. खाणं तर सोडणार नाही, पेट्रोल टाकणं सोडणार नाही. सरकारला माहिती आहे किती जरी पैसे वाढेल तरी हे यूज करणारच ते लोक. इलेक्ट्रिक गाडीचं काय 1.5 लाख रुपये कुठं खर्च करत बसणार? आता या गाडीत तुम्ही 1.5 लाख रुपये खर्च करायचं म्हणणार, 1.5 लाखाचं पेट्रोल किती होणार? 4-5 वर्षाचं जाईल. त्यानंतर परत ती बॅटरी संपली, इलेक्ट्रिक गाडीची बॅटरी खराब झाली की परत तिला 30,000 रुपये खर्च, म्हणजे ते 2 लाख रुपये झाले. एकूण एकच पडलं ना. तुम्ही पेट्रोल असं का किंवा असं का, त्रास तर आपल्यालाच होणार आहे.